पावसाळा संपल्यानंतर आणि हिवाळा सुरू होण्याच्या मध्ये एक छोटासा ऋतू असतो, त्याला आपण शरद ऋतू म्हणजेच ऑक्टोबर हीट असे म्हणतो। यामध्ये वातावरणातील उष्णता ही मोठ्या प्रमाणावर वाढते, त्याचप्रमाणे शरीरातील उष्णता म्हणजे पित्त देखील मोठ्या प्रमाणावर वाढत असतं। हे वाढलेलं पित्त अनेक व्यक्तींना त्रास निर्माण करण्यास कारणीभूत ठरतं। तर या शरद ऋतूमध्ये हे पित्त का वाढतं, हे वाढलेलं पित्त आपल्या शरीरामध्ये काय त्रास निर्माण करतं व हे पित्त वाढू नये, हे पित्त संतुलित राहावं यासाठी आपल्याला काय करता येईल याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा। या शरद ऋतूमध्ये पित्त का वाढतं, तर हे शरद ऋतूमध्ये वाढणाऱ्या पित्तासाठी मागचा जो ऋतू आहे वर्षा ऋतू हा कारणीभूत ठरत असतो। वर्षा ऋतूमध्ये साधारण कुठलाही पदार्थ पचल्यानंतर त्याचा शरीरामध्ये आम्लरस तयार होत असतो। हा आम्लरस शरीरामध्ये उष्णता वाढवण्याचं काम करतो, परंतु वर्षा ऋतूमध्ये वातावरणात थंडपणा असल्यामुळे ही जी उष्णता किंवा जे पित्त आहे तो त्याचा प्रभाव दाखवू शकत नाही। त्यामुळे वर्षा ऋतूमधील जसा थंडपणा कमी झाला आणि वातावरणातील उष्णता वाढायला लागली, सूर्यप्रकाशातील प्रखरता थोडीशी वाढायला लागली की हे शरीरामध्ये साचलेलं पित्त आहे हे मोठ्या प्रमाणात प्रकोपित होतं। म्हणजेच काय तर हे पित्त मोठ्या प्रमाणावर ओतू जायला लागतं। हे वाढलेलं जे पित्त आहे तर शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे पित्ताचे आजार निर्माण करण्यास कारणीभूत ठरत असतं। त्यामुळे शरीरामध्ये रक्त दूषित करून आपली पचनशक्ती कमकुवत करून शरीरामध्ये वेगवेगळे पित्ताचे आजार ते निर्माण करत असतं। वाढलेलं जे पित्त आहे, ज्या व्यक्तींना आम्लपित्त म्हणजे ऍसिडिटी आहे अशा व्यक्तींमध्ये जळजळ, मळमळ, आंबट, उलटी, डोकं दुखणं किंवा चक्कर येणं ही लक्षणं मोठ्या प्रमाणावर वाढवत असतं। तुम्हाला जर मायग्रेनचा त्रास असेल, डोकेदुखीचा त्रास असेल तर शरद ऋतूमध्ये हा त्रास वाढण्याची शक्यता असते। हातापायांची आग होणे, डोळ्यांची आग होणे, शरीरामध्ये उष्णता जाणवणे, तोंड सारखं सारखं येणं या पद्धतीची लक्षणं वाढत असतात। तुम्हाला जर कुठला त्वचेचा आजार असेल म्हणजे त्वचेवर खाज येणं असेल, एक्झिमा असेल किंवा सोरायसिस असेल, हे आजार देखील या ऋतूमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढतात, कारण शरीरात वाढणारं पित्त हे रक्त दूषित करतं व हे त्वचा विकार वाढवण्यास कारणीभूत ठरतं। शरीरावर वांग असेल किंवा पिंपल्स असतील या गोष्टी देखील या ऋतूमध्ये वाढत असतात। खूप दिवसापासून जर तुमच्या शरीरावर शीतपित्त निर्माण झालेलं असेल तर हे शीतपित्त या शरद ऋतूमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढायला लागतं। अंगावर गांधी येणं, लालसरपणा येणं, त्यांना खाज येणं किंवा आग होणं ही लक्षणं या ऋतूमध्ये वाढतात। तुम्हाला जर व्हर्टायगो म्हणजे चक्कर येण्याचा त्रास असेल तर तो त्रास देखील या ऋतूमध्ये पित्त वाढल्यामुळे अजून जास्त वाढत असतो। जास्त प्रमाणात घाम येणं किंवा जास्त प्रमाणात शारीरिक उष्णता वाढण्याची शक्यता देखील या ऋतूमध्ये असते। या शरद ऋतूमध्ये वाढणारी उष्णता आणि हे वाढणारं पित्त कमी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? मित्रांनो, पित्त कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये एक महत्वाचं औषध सांगितलंय, तूप। पित्तासाठी तूप हे एक परम औषध सांगितलंय। या ऋतूमध्ये वाढणारं उष्ण व वृक्ष गुणात्मक असणारं पित्त कमी करण्यासाठी थंड व स्निग्ध गुणात्मक असणारं जे तूप आहे ते खूप फायदेशीर ठरणार आहे। ज्या व्यक्तींना शरद ऋतूमध्ये किंवा इतर कुठल्याही ऋतूमध्ये जर पित्ताचा त्रास असेल तर त्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या आहारामध्ये तूप हे घेतलंच पाहिजे। या शरद ऋतूमध्ये विशेषतः कडू रसात्मक असे तूप घेण्यास सांगितले आहे। महातिक्त घृत असेल किंवा तिक्त घृत असेल अशा पद्धतीचे तूप या ऋतूमध्ये फायदेशीर ठरतात। तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्याचा सल्ला घेऊन या पद्धतीने तुपाची निवड करू शकता। रोज सकाळी रिकाम्या पोटी दुधाबरोबर जर तुम्ही 1 चमचा तूप जर या ऋतूमध्ये सेवन केलं तर तुमच्या शरीरामध्ये पित्त वाढणार नाही, वाढलेलं पित्त हे आटोक्यात राहील व पित्तापासून होणारे कुठलेही त्रास तुम्हाला होणार नाही। त्याचप्रमाणे या ऋतूमध्ये शीत व लघु असा आहार सेवन केला पाहिजे। या ऋतूमध्ये वाढणारं पित्त कमी करण्यासाठी शीत म्हणजे थंड असा आहार आपल्याला फायदेशीर ठरणार आहे। पित्त वाढल्यामुळे आपली पचनशक्ती देखील या ऋतूमध्ये थोडीशी कमकुवत असते, त्यामुळे पचायला हलका असा आहार देखील तुम्ही घेतला पाहिजे। या ऋतूमध्ये तुम्ही मधुर तिक्त कषाय म्हणजेच गोड, कडू व कषाय म्हणजे तुरट स्वरूपाचे जे रस आहे ते खाण्यामध्ये घेण्यासाठी आयुर्वेदाने सांगितले आहे। त्यामुळे शरीरामध्ये वाढणारं पित्त कमी होणार आहे, पित्तामुळे होणारा त्रास जो आहे तो आपल्याला कमी होणार आहे। या मधुर रसामध्ये दूध असेल, तूप असेल, लोणी असेल, गहू असेल, खडी साखर असेल, मोरावळा असेल, मनुका असेल अशा पद्धतीचे मधुर रसात्मक व पित्ताला कमी करणारा जो आहार आहे तो आपण घेतला पाहिजे। कडू रसामध्ये कडू पटोल आहे किंवा कारले आहेत किंवा गुळवेल आहे, शतावरी आहे, यापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ आपण घेऊ शकतो। कषाय रस म्हणजे तुरट रसाचं मध आपल्याला या ऋतूमध्ये खूप फायदेशीर ठरू शकतो। हे जे वेगवेगळे आहारीय पदार्थ आहेत ते तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने
या ऋतूमध्ये थोडे थोडे प्रमाणामध्ये खाण्यामध्ये ठेवलं तर शरीरातलं पित्त जे आहे ते आटोक्यात येणार आहे। मित्रांनो, या ऋतूमध्ये विशेष करून आपल्याला थंड पाणी घ्यायचं आहे। मागचा जो ऋतू आहे वर्षा ऋतू, या ऋतूमध्ये आपला अग्निमांद्य असल्यामुळे आपण साधारण कोमट पाणी किंवा उकळून कोमट पाणी पिण्यासाठी वापरत असतो। ऋतू बदलला आहे तर ती सवय देखील आपल्याला बदलणं गरजेचं आहे, अन्यथा या गरम पाण्यामुळे शरीरामध्ये पित्त वाढण्याची शक्यता असते। त्यामुळे या शरद ऋतूमध्ये उकळून थंड केलेलं पाणी तुम्ही अवश्य वापरा। या पाण्यामध्ये तुम्ही वाळा टाकू शकता व वाळ्याने सिद्ध केलेलं जर तुम्ही पाणी वापरलं तर ते शरीरातलं पित्त कमी करण्यासाठी अजून फायदेशीर ठरतं। त्याचप्रमाणे विविध प्रकारचे लेप देखील तुम्ही या ऋतूमध्ये वापरू शकतात। वाळा असेल, चंदन असेल, याचे लेप यासाठी तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे। ज्या भागामध्ये तुम्हाला जास्त प्रमाणात आग होते त्या ठिकाणी तुम्ही हे लेप लावू शकतात, किंवा उष्णता जर शरीरात वाढलेली असेल तर कपाळाच्या ठिकाणी आपण वाळा व चंदन याचा लेप दिवसातनं जर एकदा लावला तर शरीरातील विशेषतः मज्जासंस्थेतील उष्णता कमी होण्यासाठी याचा आपल्याला खूप चांगला फायदा होणार आहे। मित्रांनो, या ऋतूमध्ये सुगंधी द्रव्य धारण करण्यास आयुर्वेदाने सांगितले आहे। म्हणजेच ज्या नैसर्गिकपणे सुगंध देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण आपल्या आजूबाजूला, आपल्या ऑफिसमध्ये किंवा आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणात वापरल्या पाहिजे। हा सुगंध देखील शरीरातील पित्त कमी करण्यास कारणीभूत ठरतो। मित्रांनो, या शरद ऋतूमध्ये वाढणारं हे जे पित्त आहे ते पित्त शरीरातून बाहेर काढण्यासाठी काही पंचकर्माच्या प्रक्रिया देखील आपल्याला फायदेशीर ठरणार आहे। रक्तमोक्षण म्हणजेच शरीरातनं रक्त काढण्याची जी प्रक्रिया आहे ती देखील पित्त कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते। विरेचन म्हणजे जुलाबाच्या मार्गातनं शरीरामध्ये साचलेलं जे पित्त आहे ते बाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजेच विरेचन, या दोनही प्रक्रिया या शरद ऋतूमध्ये शरीरामध्ये वाढणारं जे पित्त आहे ते कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं। तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्याच्या सल्ल्याने या दोन्हीपैकी तुम्हाला ज्या सुटेबल आहे किंवा जे उपयुक्त आहे ते पंचकर्म अवश्य करून घ्या। मित्रांनो, या ऋतूमध्ये पित्त वाढण्यास कारणीभूत असणारा काही आहार आहे तो आपण आपल्या आहारामधनं पूर्णपणे टाळला पाहिजे। यामध्ये मुख्यतः आपण तिखट, आंबट, खारट या 3 रसांचा जो आहे तो सेवन या ऋतूमध्ये टाळले पाहिजे। तिखट म्हणजे स्पायसी गोष्टी असेल, ठेचा असेल, मिरची असेल किंवा जास्त चमचमीत गोष्टी जर आपण खात असू तर ते आपण टाळल्या पाहिजे। आंबट गोष्टीमध्ये जास्त लिंबू खाणं असेल, जास्त सॉस असेल किंवा ताक घेणं असेल, दही घेणं असेल, चीज असेल, पनीर असेल, जे साऊथ इंडियन पदार्थ आहेत, इडली, डोसा, यामध्ये आंबटपणा जास्त असतो, या गोष्टी देखील आपण या ऋतूमध्ये टाळल्या पाहिजे। खारट गोष्टी आपण टाळल्या पाहिजे। पापड आहे, लोणचे आहे किंवा ज्या इतर जास्त मीठयुक्त अशा ज्या पदार्थ असतात, क्षारयुक्त पदार्थ आहेत ते आपण या ऋतूमध्ये पूर्णपणे टाळले पाहिजे। दिवसा झोपणं आपण टाळलं पाहिजे, रात्री जागरण करणं टाळलं पाहिजे। रात्री जागरण केल्यामुळे शरीरात पित्त वाढण्याची शक्यता ही जास्त असते। तुम्हाला जर काही व्यसन असेल, दारू असेल, सिगारेट असेल तर या गोष्टी देखील तुम्ही या ऋतूमध्ये टाळल्या पाहिजे, कारण त्यामुळे देखील शरीरात पित्त वाढणार आहे। चहा किंवा कॉफी तुम्ही जास्त प्रमाणात घेत असाल तर ते देखील तुम्ही मर्यादित केलं पाहिजे। नॉनव्हेज देखील या ऋतूमध्ये तुम्ही कमी प्रमाणात घ्या, कारण त्यामध्ये देखील उष्णता असल्यामुळे शरीरात उष्णता ही वाढू शकते। या ऋतूमध्ये तुम्ही आहारामध्ये तेलाचा उपयोग हा टाळला पाहिजे, त्याऐवजी तुम्ही तुपाचा उपयोग केला पाहिजे। जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात पित्त वाढण्याची शक्यता असते। या ऋतूमध्ये तुम्ही उन्हामध्ये जाणं हे टाळलं पाहिजे। मित्रांनो, या काही सर्वसाधारण गोष्टी आहेत ज्या तुम्ही शरद ऋतूमध्ये जर टाळल्या तर तुमच्या शरीरामध्ये वाढलेलं पित्त आहे ते आटोक्यात राहील, संतुलित राहील, त्याचा तुम्हाला कुठल्याही पद्धतीने त्रास होणार नाही। मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमधली माहिती कशी वाटली? तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कमेंट करा। धन्यवाद।